हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चाह शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ा। जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। चला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँग चालतो. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, जय लय जय, झोल में ही यारी छुपी है. ये दुआ है हमारी, मिलन की घड़ी मुबारक हो आपको, मिलन की घड़ी मुबारक हो आपको, खुशियों से भरा हो आपका हर पल, खुशियों से भरा हो आपका हर पल, आपका जीवन हो सुगंधित जैसे फूलों का गुल, आपका जीवन हो सुगंधित जैसे फूलों का गुल, जीवन की बगिया हमेशा महकती रहे, जीवन की बगिया हमेशा महकती रहे, खुशियों की खुशबू आपको मिलती रहे, खुशियों की खुशबू आपको मिलती रहे, हमेशा सजती रहे यूं ही प्यार की महफिल, हमेशा सजती रहे यूं ही प्यार की महफिल, हर पल खुशियों से भरी रहे, हर पल खुशियों से भरी रहे. आप जिंदगी में इतने खुशकिस्मत हो, आप जिंदगी में इतने खुशकिस्मत रहे कि हर खुशी आपकी बस दीवानी रहे, हर खुशी आपकी बस दीवानी रहे. मुस्कुराती रहे ए जिंदगी तुम्हारी, मुस्कुराती रहे ए जिंदगी तुम्हारी, ये दुआ है हर पल खुदा से हमारी, ये दुआ है हर पल खुदा से हमारी. फूलों से सजी हो हर राह तुम्हारी, फूलों से सजी हो हर राह तुम्हारी, जिसके महके हर सुबह और शाम तुम्हारी, जिससे महके हर सुबह और शाम तुम्हारी. तुम्हाला सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भावी वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस सर. कालच्याही विद्यार्थ्यांनी असंच करायला लावलं, म्हणजे आज करताय. पण मी असं म्हणेन तुम्हाला तुम्ही काही धडा शिकवला असेल, 2-3 धड्याची नावं सांगा, तर त्या धड्यावर मी थोडंसं सर नाही त्याच्यावर लेक्चर नाही, डायरेक्ट छेडा आम्हाला पाठच नाही राहिला. त्या धड्याबद्दल 2-3 प्रश्न दमडी का? बरं चालेल, छान. हा बरं, दमडी आता त्या
पाठाचे लेखक मलाही माहित नाही, तुम्हाला माहिती आहे कोण होते? नाही का? बरं. एक मिनिट हा. बरं मला हे सांगा तुम्ही हा? बरं मला हे सांगा, याचे आम्ही फक्त 1-2 मिनिटं घेऊ. काय होतं त्या दमडी पाठामध्ये काय होतं? लहान मुलगी असते. नाही मला मी तुला बोलायला तुला मोठे झाले तुम्ही विद्यार्थी कमी मित्र जे असते मी तुम्हाला असं बोललो तुला बोलायला लावलं सर तुम्ही असं नाही विचारायचं, तुम्ही म्हणले ज्याला उत्तर येतं तर त्यांनी वरती बोट करा, तुम्ही ते विसर. दमडी एक काम करणारी मुलगी होती. ती कायम लाकडाचे भारे वाहत असायची. तिला एके दिवशी चिंचेच्या झाडाखाली झोपेत असताना तिला शेव पाडण्याचा सुगंध येत होता. स्वप्नात ती शेव खात होती. ओके उत्तर बरोबर नाही, उत्तर बरोबर नाही. कोण सांगतं? बरोबर विचार होतो कोण सांगतं? कोणाला माहिती? कोणाला माहिती? बरं हे असं म्हणेल माझ्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. फक्त माझ्याने त्या वाक्यामध्ये आजी हा शब्द वापरला. तिच्या आजी बरोबर ती जायची, तिच्या आजी बरोबर जायची. ती गवताचा भारा वगैरे तिच्या आजी बरोबर सोडायची. तिला आई वडील कमीत नव्हतं, अतिशय 18-20 दारिद्र्य होतं आणि तिच्या आजी बरोबर जायची आणि कधीतरी चारा विकला जायचा. आता तुम्हाला वामन निंबाळकरांची कविता होती की तुम्हाला माहित नाही, आई नावाची कविता होती की ज्या दिवशी भारा विकला जात नाही त्या दिवशी त्यांना खायला मिळत नाही. आणि एके दिवशी त्या वामन निंबाळकरांच्या आईला साप चावतो. म्हणजे तो त्यावेळेस लहान होता आणि साप चावल्यानंतर गावात थोडंसं जुन्या पद्धतीनुसार काहीतरी अंधश्रद्धेचे प्रकार करतात, ती जगत नाही. वामन निंबाळकर भावी काळात एक मोठा साहित्यिक झाला, एक विचारवंत झाला आणि तो ज्या वेळेस असे गवताचे भारी विकणाऱ्या स्त्रियांचा पाय जातो तर तो असा विचार करायचा की माझ्यावर जी वेळ आली ती याच्यावर यायला नको, त्याला गवताच्या भाऱ्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण तरी तो काय करायचा, गवताचा भारा बऱ्याच वेळेला खरेदी करून घ्यायचा. तसं या दमडीच्या पद्धतीच्या आजी जेव्हा काही वेळेस विकलं गेलं नाही गवत वगैरे पण ती उपाशी राहायची. मग एकदा ती बाजारात जाते गवत विकण्यासाठी तिच्या आजी बरोबर आणि तिथं दुरून आता सांगितलं कुठेतरी ते शेव वगैरे तळली जात होती आणि ते शेवचा अतिशय सुगंध वास येतो. तिला इतकंच म्हणजे ती आता काम करून आलेली असती, ती त्या शेवकडे ती पाहते, तो सुगंध वास येत असतो वगैरे वगैरे आणि झोपी जाते. आणि त्या झोपेत तिला असं वाटतं का मी शेव वगैरे जे काय ते हवेचे जवळ जे काय ते मी खाते ते असं मी स्वप्नात पाहते. आणि उठल्यावर एकदा असा एक प्रसंग घडतो. तिच्या आजी बरोबर ती एका चांगल्या श्रीमंत माणसाच्या इथं ती गवत विकायला जाते, म्हणजे ते मोळी घेतात तिथं. तर ती गवताची ती पोज विकत घेतात. ती बाई असते त्या बंगल्यावर, तर तिची मुलगी असते. तिची मुलगी तिला म्हणते त्या आईला मला जेवण दे ना ग, मला जेवण दे ना ग आई. मग ती म्हणते बेटा गरम गरम आता गरम दूध होते, त्याच्यात मी साखर घातली, गरम भाकर होते, विस्तवावरती भाकर खूप छान होते, मग तुला मस्त मी त्या दुधात मी करून देईल, मस्त खायचं. ही मुलगी असा विचार करते की गरम भाकर दूध त्याच्यात साखर घातले कसं वाटत, कसं लागत असं. तर तुम्ही काय म्हणणार, तुम्ही मी आपण काय म्हणणार, काय गरम भाकर दूध आम्हाला जर का तरी आम्ही असं म्हणू हे आहे हे नको तूच का, आम्हाला कशाला देते, आपण असं म्हणू. आज का आपली कंडिशन ही नाही, पण ती तिची कंडिशन वेगळी आहे. ती म्हणती गरम भाकर दूध कशी लागत असेल. शिकवताना फक्त हाच प्रसंग शिक्षकांनी सांगायला नको पाहिजे की दारिद्र्य काय असतं, गरिबी काय असते, हे पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर बिंबवलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. याचा पाठाचा खरंच तो उद्देश आहे. आता हा पाठ दमडी पाठ हा गवळे सरांच्या मुलाला शाळेत काही समजला नव्हता, तर गवळे सरांच्या मुलाने गवळे सरांना सांगितलं मला त्या पाठ समजला नाही म्हणे, तो दमडी नावाचा काय पाठ वगैरे. मग तो म्हणे तू काही काम म्हणे, मग आमच्या शाळेत खूप चांगले शिक्षक आहे, खरं चांगला वगैरे नाही काय खूप म्हणजे तुम्हाला वाटतं खूप चांगले शिकवलं खूप चांगले शिकवलं, पण मी अतिशय अंतःकरणापासून
की मला असं वाटतं की विद्यार्थी दृष्टीकोना खूप चांगलं वाचन केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप जास्तीत जास्त देणं गेलं असतं. एक शेवटचा जो एक प्रसंग सांगतो, त्या पाठाच्या व्यतिरिक्त मी 2-4 विद्यार्थ्यांना मी सांगितलं. आता कुसुमाग्रजांची तुम्हाला कविता तुम्ही शिकल्या, विभा शिरवाडकर नाव आहे. तर शिक्षक आणि ते काळातील विद्यार्थी, एक प्रांती नावाची मुलगी होती. सर तुम्ही जो पाठाचा परिचय वगैरे करून द्यायचा सगळ्या मी ती कल्याणला यायची शिक्षिका आणि तिचे मिस्टर प्राध्यापक आहेत कॉलेजला. तर तिने सांगितलं की सर मी ना तो परिचय जो तुम्ही वाचून टाकायचे तो काय त्याचं स्पष्टीकरण करायचं. तर मी ते करते सर, मला तुमची आठवण केलं पाहिजे स्पष्टीकरण. बरेचसे शिक्षक काय आहेत की तो पाठाचा जो वरचा जो भाग असतो ना, 1-2 परिच्छेद असतात नाही, शेवटचे जो दुसरा जो परिच्छेद असतो त्या परिच्छेदामध्ये काय असतं, त्या धड्यात त्या कवितेत काय माहिती आहे ते सांगितलं असतं. आणि वरचा जो एक परिच्छेद असतो त्याच्यात काय सांगितलेलं असतं की त्या शिक्षकाने किंवा त्या कवीने कोणकोणत्या कविता लिहिल्या आहेत, नाटकं लिहिली आहेत वगैरे वगैरे. तर जर का त्या परिच्छेदामध्ये जर का असं आलं चरित्र, आत्मचरित्र, तर शिक्षकांनी विद्यार्थ्याला हे सांगितलं पाहिजे चरित्र कशाला म्हणतात, आत्मचरित्र कशाला म्हणतात. आत्मचरित्र म्हणजे माणूस स्वतःच्या जीवनाविषयी स्वतःच देतो आणि चरित्रात्मक म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाविषयी माणूस देतो. त्याला हे जे काही भाग असतात ते आता 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना काहीच कळत येतो बा, पण तरी मी ह्या मताचा आहे शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तो त्याच्या कामाचा भाग आहे. आता समजा कुसुमाग्रजांची कुसुमाग्रज कविता जेव्हा करायची त्यावेळेस ते कवी कुसुमाग्रज नाव टाकायचे आणि ज्या वेळेस धडा लिहायची ते तर त्यावेळेस विभा शिरवाडकर नाव टाकायचे, विष्णू वामन शिरवाडकर. तर आता की मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी असं नेहमी सांगायचो मुलींना, म्हणजे शाळेत असताना तुमच्या काळातली काही गोष्ट मी त्यावेळेस एवढं वाईट गोष्ट नव्हती, खूप चांगल्या गोष्टी होतात. अलीकडे विद्यार्थ्यांना म्हणजे काही तरुण मुला-मुलींना जरा वेगळे शोक लागायला लागला थोडीशी. तर तुम्ही दोघी काहीतरी बोलत होते रे, तू आणि तो बरोबर. तर शाळेचा भाग आहे. चांगलं लक्ष तुमच्या लात मारते. ती पुढे बसले. तर कुसुमाग्रजांबद्दल नाही तुम्हाला आगळं वेगळं काहीतरी करतो. विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो माझी उंची जरी कमी असली माझे डोळे लहान नाही. बाहेर जरी असतो ग्राउंडला तर मी बाहेर हो सर, मराठी सोडून आज एक विषय होता स्काउटचा, तर मी ऑफिस मध्ये बसले असलो, स्टॉफ रूम मध्ये बसले असलो तर मी नेहमी माझे विद्यार्थ्यांकडे माझे डोळे राहायचे. जास्त करून काय डोळे राहायचे माझ्या विद्यार्थ्यांकडे. मला खरं वाटतं विद्यार्थ्यांना खेळू द्या, भागू द्या, पण काही विद्यार्थी जर का चुकत असतील ना त्यांच्या काही गोष्टी आता मी कागद ठेवायचो त्या कागदावर काही ना काही लिहून ठेवायचो. या मुलाने हा मुलगा 5वीचा 6वीचा एखाद्याचं नाव जर का माहिती नसतं मी त्याचं नाव काय करतो, तो खेळतो तो उद्या मागतो तर काय करतो त्याचं नाव मी का फक्त एकच कारण की काही गोष्टी ते हिंदीचं गाणं आहे, बात थी दिल की मगर बडचे हो गई सवा से. मोठी होत जाते काही वेळेस. काय आता तुम्ही समजले असाल, तुम्ही टिंब काय समजायचं. शेवटचं एक वाक्य वापरतो कुसुमाग्रज कुसुमाग्रजाचं ते वाक्य कविता लेखन करताना कुसुमाग्रज का लिहायची विद्यार्थ्यांनो त्याचं कारण असं होतं, कुसुम नावाची त्यांची बहीण होती, कुसुम नावाची, आणि कुसुमाग्रज याची जर का फोड केली कुसुम अधिक आग्रह, कुसुमचा मोठा भाऊ आग्रह. म्हणजे विचार करा तुम्ही, अरे हे कोणाला लागला असतं असं का सांगायचं मला. एकदा तुम्हाला आठवत असेल म्हणजे तुम्हाला माहिती नावाचा विद्यार्थी होता, मला ते सांगतो
विद्यार्थ्यांना माझं मारणे जर गेलो पाठीवर मारायचं होतं काय वेगळ्या पद्धतीने पण मला मी खरं सांगतो मला जास्त मारलेलं आवडायचं नाही आणि विद्यार्थ्यांना वेगळ्या आगळीमध्ये नावं ठेवणे मला आवडायचं नाही. जसं आता थोड्या वेळापूर्वी सूर्यवंशी सरांचा विषय निघाला होता ते वारले ते सूर्यवंशी नाही ते पोरांना काही नाव ठेवायचे अरे आता तुला मामाई राहणार का मला हे नाव कसं आहे विद्यार्थी त्या नावाने चिडवतात. तुम्हाला एक प्रसंग सांगितलं मी इथे लागून मला औषधी वर्ष झालं होता आणि शाळा सुटली शाळा सुटली जात होतो घरी वर्ष दीड वर्ष झाले असते जास्त नाही. माझी बॅग आहे पिशवी होती चाललो मी रिक्षाची पाटणा गावात तिथं रिक्षावाले तिथं येत होते दोन रिक्षा चालवतात त्याच्या बाजूला बसला होता. शाळा सुटली पोरं वगैरे जायला लागले मी हात दिला म्हटलं मालेगाव का हो त्यांना माहिती आहे शिक्षक आहे असं तुम्ही विचारे असते पण त्या ड्रायव्हरला संशय काढला अरे म्हणे तो टिंब मी काही ते शब्द वापरत नाही नाव ठेवून दे तो रिटायर केला तो आराम बरोबर एकाने मला ओळखलं नाही म्हणे त्याला जे नाव ठेवायचे म्हणजे सगळ्या पोरले आम्ही आम्ही लग्न घेत आम्हाला पोरं सोडून आम्हाला बॅचचा पोरं आम्ही त्याच नावाने तो व्यक्ती उपलब्ध आहे का नाव ठेवत होता तो मी त्या तो एक दुसरा सर काय म्हणतो अरे सर राग येता म्हणजे सर शब्द माझ्याकडे बघा म्हणजे मी सर शब्द जे आहे ते मग मी सर वाईट काय पाठवतेच होते त्या सर आमच्या त्या नावाने आम्ही पोरं सुरू आला त्या सरात त्या पोरं त्या नावाला म्हणून मला असे काही आगळे वेगळे नावं द्यायचे नाही करा कोणाची मस्करी करा काय असेल पण ती मस्करी पण शोधली पाहिजे अशी जेव्हा मी शेवटच्या परत एक मिनिटं घेतो की विद्यार्थी त्या पहिलीला किती महान केलं आता तर रक्षाबंधन केली मला कोणाच्या घरचं काही माहित नाही मला आता रक्षाबंधन केली असे काही भाऊ असतात ते बहिणीशी कधी बहिणीच्या ताटात जर काही टाकायचं असेल तर ते आपल्या सरकारला विचारतात काय तू माझ्या बहिणीला काय तू असेल असे घटना घडतात मी ह्या मताचा आहे. तर मी फक्त एवढं विद्यार्थ्यांनो भाषणात बोललो काही झालं असेल थोडंफार विसरून जायचं फार आहे जीवन जे आहे ना एकदम फार धावणार आहे फार मला विषय वाटतं आता ते काही मुली काही बोलले किती ताळ झपाट्याने झाले आणि खरं सांगतो मला हे आयुष्यात काही नाही बोलून या सगळ्यांनी प्रेमाने आणि मी फक्त त्या कुसुमाग्रज नावाबद्दल असं म्हणेन की कुसुमाग्रजांनी बहिणीला किती मोठं केलं तिचं नाव होतं कुसुमाग्रज. मला हे शिकवत असताना पोरांना विद्यार्थ्यांना हे सांगितलं पाहिजे की बहिणीवर किती प्रेम होतं हे या मुलांना सांगा त्यांना सांगायचं महत्वाचं आहे तर जेणेकरून हे पण काय करतील त्या बहिणींवर आईवर आजीवर प्रेम करते. मला फक्त एवढा उद्देश आपला तो पाहिजे. आता मी तुम्हाला मागे बोललो की तुम्ही घरी या म्हटलं माझं सरकार नाही भारी खरंच माझं सरकार नाही भारी इतकं भारी आहे ना पण मी हे पण सांगतो मी तिच्यासाठी भारी नव्हतो का भारी नव्हतो तर माझा स्वभाव तुम्हाला माहिती या काळात अजून आवडत होता या काळात वाचन डोक्यात गेले न गेल्यामुळे तिला थोडा त्रास पण दिलाय. माझी आई आजारी पडली 1.5 वर्ष अंतरुणावर सगळ्या क्रियांच्या अंतरुणावर व्हायच्या आम्ही 6 भाऊ एक भाऊ वारले 5 भाऊ होतो. पण तुम्हाला खरं सांगतो मला काय कोणाच्या निंदा करायची काही नाही पण ज्या अंतरावर सिंहाचा वाटा त्यांनी उचलला माझ्या पाठी म्हणून मी तिला बऱ्याच वेळा बोलतो काय बोलतो तुझं नाव मंगल आहे मंगल मी खरंच न म्हटलं तुझ्या आईवडील फसले ग काय पाहून दिला एवढा तापट मी असं करायला म्हणून तुम्हाला मुलाचा असं म्हणेल की खरंच प्रेम करा बायको असेल सर तुम्हीच जास्त जुना होता तुम्हीच जास्त जुना होतात फोटो बोलणार नाही फोटो बोलणार माझा ना स्वभाव शेवाळी एकदा माझ्या तो शेवाळा आलेला आहे तो माझ्या मित्राजवळ त्याच्या गॅरेज होती त्याची चहाची बारी माझ्या मित्राची एकदा बसलो का आणि मी जाऊन त्याच्या बाजूला असं बसलो त्याच्या बाजूला जाऊन तर त्याला असं नवं वाटलं की सर इतके कडक होते बाबा माझ्या बाजूला मध्ये चक्कर
तो म्हणे सर मला खरं पटत नाही तुम्ही माझ्या बाजूला त्याला असं म्हटलं तर माझ्या बायकोला माझी बायको तुम्हाला एकच उत्तर देईल काय ते कसे होते ते मला माहिती आणि यांचे येते कसे आहे ते त्यांना माहिती आहे तुमची बायको कशी ती तुम्हाला माहिती जाताना पुन्हा असं करेल खरं सगळ्यांना संत कबीरचे बोला नाही अक्षर पुढे असं आहे बच्चेचा तो 9 लाखाचा हार घेतो तिच्या प्रेयसीला 9 लाख का मग ती म्हणते नाही ती म्हणते 9 लाख जो तो म्हणजे कि वो तोहफा देने वाले की नियत देखी जाते बोले तोहफा देने वाले की अवघात हिंमत बरोबर आहे शब्द आहे. पण त्याचं मन खरं साफ आहे का आता एखाद्याच्या लग्नामध्ये वगैरे काय आहे टाकतात लोक नातं कोणतं असतं म्हणून टाकावं लागतो तर नाही वाटत किती टाकू काय टाकू विचार येऊ मग नाही सर माझ्या नाताच्या बाईने म्हटलं गाडी टाकत आलो तो मग तो गेला तरी खुशी ते त्या बाईने पास करून दिले माझा मित्र होता तो म्हणे सर आता तुम्ही म्हटलं मला पटत नाही बाबा म्हटलं आता मग मी पाप्या करून काहीतरी पोरायला मी सगळे एकदम व्यवस्थित स्थितीत आहेत हो पण त्यावेळेस आम्हाला खरंच नॉलेज नव्हतं का तुम्ही आम्हाला चांगलं सांगताय सिरियसली त्यावेळेस जर आम्ही जर समजलो असतो ना याच्यापेक्षा अजून बेस्ट राहिलो मी खरं सांगतो तुमचे मुलं असतील मुलं मुले तुमचे राबवू नका हे वयच तसा असतो तो वयाचा दोष असतो काय काही गोष्टी असतात आपल्या नात्या गोत्यांमध्ये प्रेम वगैरे करतात वगैरे शेक्सपियरचे वाक्य की अनेक प्रकारची वादळं येतात अनेक प्रकारची पण सगळ्यात भयंकर वादळ जर कोणतं असेल तर ते प्रेमाला म्हणतात प्रेम हे सगळ्यात भयंकर वादळ म्हणून पोरांना मुलींना काही गोष्टी आपण घरामध्ये ते नॉलेज देत नाही दिलं पाहिजे सर बेटा काय करायचं तर जरा फक्त एकच नव्हे बेटा क्वालिटी पहा क्वालिटी महत्वाची श्रीमंत वगैरे क्वालिटी महत्वाची सर सांगतो तुम्हाला हा कारण कसं आहे आणि मी आता गेलो येतच नाही काय मी कदाचित जाऊ नका ना खेळायचा तास घेतला असेल ना पण मी माझा नंतर माझा तास दिले त्याने उद्या परवा होईल पण खेळायचा तास घेतलेला नाही बाबा कारण की मला माहिती आहे जगाचा किती चांगला शिक्षकाला त्या शिक्षकाला ते म्हणजे शांत बसणार आहे खेळ महत्वाचा आहे आणि तुमच्या पोराला खेळ पण शिकवा संगीत शिकवा फार महत्वाचं आहे येऊन जाऊन पालक काय करतात अभ्यास 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 नका आज लता मंगेशकरांजवळ काय होतं काहीच नव्हतं सचिन तेंडुलकर काहीच नाही पण त्याच्या बापाने काय त्याचा बाप प्राध्यापक होता त्याच्या बापाने जो पगार कमवला तो पगार त्याने एका दिवसात कमवला एवढं ह्या काही गोष्टीला महत्व आहे त्या गोष्टीकडे जाते ही गाडी मोड त्याची स्पीड त्याला हे चांगले चांगले मी तर असं गाडी बनवून त्याचे मी असं म्हणे मालेगावला भंगार बाजार आहे तुझ्या मिस्टरला सांगितलं नाही मी असं म्हणे भंगार बाजारात काही गोष्टी घेऊन जात जा आणि त्याला देत तुमच्याकडे काय बिघडलेलं आहे ते मला पाहिजे बाबा ते मी घेऊनच जाईल सगळ्याकडून गोळा करा. तुम्ही आधी सांगायचं ना आम्ही पण अभ्यास नसता केला तेव्हा आता बाल गंधर्व नावाचा मराठीतला एक नृत्य म्हणजे नाचायचा आज त्याला चांगला मराठी साहित्यिक वगैरे तो लहान असताना स्त्रियांचे कपडे घाले मुलींचे कपडे घाले त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि असा करतो तर डॉक्टरांनी असा विचार केला की या भावी काळात येणाऱ्या काळात हा एक खूप चांगल्या पद्धतीने नाचणारा होईल त्याला कोणातरी वाटून नाचणारा होईल हा ये ना तो
काही काळात थोडंफार नाचणारा झाला आणि त्याला मदत केली होती काही गोष्टींना शाहू महाराजांनी. तर म्हणून त्या गोष्टी खेळतात त्या खेळू द्या. हा माझा मुलगा नोकरी नाही त्याचा त्याला एखादी चांगली मुलगी तुमच्या नजरेत असेल तर ती शोधा आणि मला सांगा. त्या निमित्तानं तुमच्या घरी जारी येणं होईल माझं. हा मग तुम्ही शोधू नका बरं, मग जास्त येते तुमच्या घरी. म्हणजे मस्करीने मी पाहतोय मुलीचं लग्न झालं, मुलासाठी स्थळ पाठ चालू आहे. तो MA इंग्लिश आहे, BEd झालेला आहे, मक्याचा व्यापारी आहे, खूप चांगला पैसा कमवतो. हो खरंय. ओके मुलाचं सहकार्य मला बनकरचं खर्च आता तुम्हाला मला मागे बसायचं बाजूच्या वर्गात मी काही विचारलं लेखन वगैरे लिहून आणलं का असं काहीतरी विचारलं. बनकरची उभं राहण्याची स्टाईल फार वेगळी होती. उभा राहा तू पाट्याचे मुलं मला जिथे गेलो गरीब होते त्यांना रागवलो बोललो बिचारे काय. मी काल एक म्हणजे कसं सांगितलं माझ्या जागेवर एक मॅडम इकडे आले आणि मी तिकडे गेलो. त्या मॅडमच्या काय बिचारायच्या काय आता मला माहिती तक्रारीवर होतं मला तिकडे पाठवलं वजे पिण्याला. तर मी गेलो मला 1 महिना झाला आणि तिथं वरती स्टॉक रूम होते. मग त्या वराड्यात आम्ही असं फिरायचो. मग ते पोरं वगैरे मध्ये काय म्हणायचं की मॅडम चांगली होते तो एक तो त्या मॅडमला जागा तो जरा बेकार शब्द म्हणायचे काय ते ऐकत त्यात हे वाटायचं ते बिचारे गेल्या घरी मी त्यांच्याबद्दल काही म्हणत. पण मी असं विचार करतो मनात नाही म्हणत मी असंच नाही. त्या पोराने हे सांगायचं तुमचे आई वडील येऊन किती जरी बोलून गेले शिव्या जरी घातल्या तरी मी जास्त रागवणार नाही असं. पण ते बिचारे ते म्हणताना काही गोष्टी नंतर त्याचं नातं आहे त्यांचं बरं होतं का बोला ना. शिवाजी वाघ आणि महिने साहेब स्टेजवर. ओके झालं. एक मला माहिती पडलं की त्या मुलीच्या बद्दल ते त्या मुलीच्या संदर्भात पूर्व जन्माची पुण्याई पुन्हा मैत्री बहरेल. गेट टुगेदर मुळे नाळा मैत्रीची जुळेल. कृष्ण सुदामाची मैत्री जशी अमर जगात तशी आमची ही मैत्री आम्ही जगू हृदयात. सुख दुःखात सोबत राहू आता सदोदित. मैत्रिणीत जीवनात मिळे आनंद नियमित मिळे आनंद नियमित. मी काल एक वक्त्याकडे एक वाक्यात ऐकलं सर जीवनात अरे पूर्ण ऐकायला वक्ता बोलणार आहे मी वाक्याने बोलणार आहे. जीवनात एक मित्र असा कमवावा की ज्याला पुण्य सांगितलं यात विशेष नाही पण त्याच्याजवळ आपला पाप सांगता आलं पाहिजे. असा एक ज्याच्याजवळ पुण्य सांगितलं यात विशेष नाही पण आपला पाप सांगता आलं पाहिजे असं आहे. दुसरी गोष्ट अशी की गावात मी वारकरी संप्रदायामध्ये एक म्हणजे आमच्या बॅचमध्ये माझ्या मागच्या बॅचमध्ये कोणी नाहीये आणि माझ्या पुढच्या बॅचमध्ये कोणी येतील मला माहिती नाही. नवीन मुलं तयार होत आहे पण आता मी अग्रेसर आहे वारकरी संप्रदायामध्ये गावात. जर राहिलं ना सर तर आवर्जून मला जावंच लागतं आणि ज्या दिवसापासून मी तिथं गेलो आजतागायत एकही कार्यक्रम मी सोडला नाही. दुसरी गोष्ट मागच्या वर्षी मी मंदिरात भागवत हा ग्रंथ वाचलेला आहे एकनाथी भागवत आणि मला वाचनाचा खूप छंद आहे.
आता हे सांगताय गवळण म्हणा तर एक गवळण म्हणतो मी मी दुसरी नाही पण एक विशेष हा राग जसा बाप म्हटला जातो तशी भैरवी आई मी एक भैरवी मध्ये गवळण म्हणतो सावळे प्रभ्रम आवळे या जीवा सावळे प्रभ्रम आवळे या जीवा मने मन राणीवा घर केले मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गुवित काय करू सये सावळे गुवित आपे अपलपत मन देते आपे अपलपत मन देते काय करू सये सावळे गुवित काय करू सये सावळे गुवित एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण पात होती गवळणी तल्लीन पात होती गवळणी तल्लीन काय करू सये सावळे गुवित काय करू सये सावळे गुवित आपे अपलपत मन देते आपे अपलपत मन देते काय करू सये सावळे गुवित काय करू सये सावळे गुवित रामकृष्ण एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी 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 मेरी जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 हाँ
हो बाबड्या दग न आयटी स्पोर्ट्स आहे ना छोटी बारी मध्ये काय नव्हती अरे हो तीच आहे ना
तुझे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो, पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले.